A gas-based geyser hits water flowing at a rate of 5 liter per minute from 27 degree to 87 degrees Celsius. The rate of consumption of the gas is that we have to find. It is in gram per second. Take a heat of combustion of a gas equal to 5.0 into 10 to the power 4 joule per gram, and specific heat capacity of the water is equal to 4200 joule per kg degree Celsius, and 4 options are given. तर प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं त्यांनी, एक गॅस आहे, गॅस बेस्ड गेसर हिट्स वॉटर फ्लोइंग ॲट अ रेट ऑफ. तर एक गॅस जो आहे तो गॅस काय करतोय, वॉटरला हिट करतोय, पाण्याला हिट करतोय, अँड दॅट वॉटर इज फ्लोइंग ॲट द रेट ऑफ 5 लिटर पर मिनिट. पाणी जे फ्लो होत आहे त्या पाण्याचा फ्लो रेट किती आहे, 5 लिटर पर मिनिट एवढा आहे. आणि हीट ज्यावेळी वॉटर ॲब्सॉर्ब करतं आणि ऑब्सॉर्ब केल्यानंतर त्याचं टेम्परेचर चेंज होतं वॉटरचं, आणि ते टेम्परेचर 27 डिग्री पासून 27 डिग्री टू 87 डिग्री सेल्सिअस एवढं चेंज होतं. एक मिनिट. द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ द गॅस, द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ गॅस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि गिवन त्यांनी काय काय दिलेलं आहे, हीट कंबशन ऑफ गॅस 5 इंटू 10 टू द पॉवर 4 जूल पर ग्रॅम दिलेला आहे, आणि वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिलेली आहे 42000 जूल पर केजी डिग्री सेल्सिअस. तर गिवन डेटा मी सगळ्यात पहिला लिहून घेणार. सो फ्लो रेट त्यांनी दिलेला आहे 5 लिटर पर मिनिट. इनिशियल टेम्परेचर होतं वॉटरचं 27 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर फ्लो रेट होता 5 लिटर पर मिनिट. इनिशियल टेम्परेचर होतं 27, फायनल टेम्परेचर आहे 87, आणि स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर त्याने दिलेली आहे 4200 जूल पर केजी डिग्री सेल्सिअस, आणि हीट कंबशन ऑफ गॅस त्याने दिलेला आहे. सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला काय करावी लागेल की कन्वर्ट फ्लो रेट इंटू केजी पर सेकंड. कारण इथं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं युनिट जर बघितलं तर तुम्ही ते जूल पर केजी आहे, आणि हीट कंबशन ऑफ गॅस जे दिलेलं आहे ते जूल पर ग्रॅम आहे. बरोबर, म्हणजे इथं जे दिलेलं आहे हे केजी आणि ग्रॅमच्या टर्म्समध्ये आहे. त्यामुळं आपल्याला कन्वर्ट काय करावं लागेल, पहिल्यांदा त्या लिटर्सला आपल्याला केजी मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर आपल्याला माहित आहे 1 लिटर ऑफ वॉटर म्हणजे किती, 1 केजी. तसं जर मी 5 लिटर्स पर मिनिट म्हटलं तर ते किती झालं, 5 केजी पर मिनिटचा. म्हणजे हा मास फ्लो रेट त्याने दिलेला आहे. सो वॉटर फ्लोइंग रेट त्याने दिलेला आहे 5 लिटर पर मिनिट. 1 लिटर म्हणजे 1 केजी. सो 5 लिटर पर मिनिट मीन्स 5 लिटर पर मिनिट म्हणजेच 5 केजी पर मिनिट. बरोबर. तर मी मास फ्लो रेट जर कॅल्क्युलेट केला तर मास फ्लो रेट काय येणार माझा, 5 डिवायडेड बाय 60. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. सो 5 बाय 60 इज इक्वल टू 0.0833 केजी पर सेकंद येईल. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला टेम्परेचर राईज. टेम्परेचर राईज किती झालेला आहे, 27 डिग्री टू 87 डिग्री सेल्सिअस इतका राईज झालेला आहे. म्हणजे मी डेल्टा टी म्हटला. सो डेल्टा टी मी जर कॅल्क्युलेट केला, टेम्परेचर डिफरन्स कॅल्क्युलेट केला तर किती आहे, 87 मायनस 27. सो इट इज 87 मायनस 27 इज 60 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप मी करेन, हीट रिक्वायर्ड पर सेकंद, म्हणजे किती पॉवर आपल्याला रिक्वायर्ड आहे, नीड ऑफ पॉवर किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर नीड ऑफ पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी मी कुठला फॉर्म्युला यूज करतो, क्यू डॉट इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा, एम इंटू सी इंटू डेल्टा टी. तर बघा, एम इंटू सी इंटू डेल्टा टी म्हणजे इथं हा जो एम आहे, एम इज नथिंग बट इथं जो आपण कॅल्क्युलेट केला तो मास फ्लो रेट. सी म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द वॉटर, आणि डेल्टा टी म्हणजे टेम्परेचर राईज किती झाला तो. ठीक आहे. सो तो मी जर कॅल्क्युलेट केला, सो मास फ्लो रेट आहे 0.0833, सी आहे 4200, आणि डेल्टा टी आपण इथे कॅल्क्युलेट केला 60. तो मी कॅल्क्युलेट केला तर क्यू डॉट किती भेटतो मला, 21,000 जूल पर सेकंद एवढा भेटतो. याचा अर्थ जर मी तो
गेसर वॉटरला जो हीट करतो त्याचा जर मी सप्लायचा विचार केला तर तो सप्लाय किती करतो 21,000 जूल पर सेकंद 21,000 जूल्स पर एव्हरी सेकंद एवढा त्याचा सप्लाय आहे बरोबर इथं आपण काय कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे हीट रिक्वायर्ड पर सेकंद किंवा पॉवर किती नीड आहे किती पॉवरची आपल्याला गरज आहे आणि त्या गेसरनं किती हीट सप्लाय केली पाहिजे किती सप्लाय केली पाहिजे 21,000 जूल पर एव्हरी सेकंद किंवा 21,000 जूल पर सेकंद सप्लाय केली पाहिजे आता नेक्स्ट मग मी कॅल्क्युलेट करतोय गॅस कन्झम्पशन किती ऍक्च्युअली मध्ये गॅस कन्झम्पशन होतं तर आपल्याला माहित आहे की त्यांनी इथं दिलेलं आहे हीट कंबशन ऑफ गॅस किती आहे 5 × 10⁴ जूल पर ग्रॅम म्हणजे मी असं म्हणू शकतो की 1 ग्रॅम ऑफ गॅस 1 ग्रॅम ऑफ गॅस किती प्रोड्यूस करतो 5 × 10⁴ जूल एवढी हीट ऑफ कंबशन आहे बरोबर एका ग्रॅम मुळे हीट ऑफ कंबशन किती आहे 5 × 10⁴ जूल बरोबर लेट अस अजूम लेट द गॅस कन्झ्युम्ड पर सेकंद समजा आपण असं अजूम केलं की गॅसनं कन्झ्युम केलेली हीट पर सेकंद एक्स ग्रॅम पर सेकंद इतकी आहे बरोबर तर मग एनर्जी सप्लाइड पर सेकंद ती किती असणार एक्स इंटू 5 × 10⁴ बरोबर एनर्जी सप्लाइड पर सेकंद किती असेल एक्स इंटू 50,000 आणि आपल्याला रिक्वायरमेंट कितीची आहे आपली रिक्वायरमेंट आहे 21,000 जूल्स पर सेकंद ही आपली रिक्वायरमेंट आहे बरोबर त्यामुळं मी असं लिहू शकतो की एक्स इंटू 50,000 इज नथिंग बट 21,000 बरोबर इथं एक्स म्हणजे काय कन्सिडर केलेलं आहे आपण गॅस कन्झ्युम्ड पर सेकंद त्याच्यानंतर हा 50,000 म्हणजे काय आहे 1 ग्रॅम ऑफ गॅस किती हीट प्रोड्यूस करतो 50,000 जूल इतकी प्रोड्यूस करतो आणखी 21,000 ही आपली रिक्वायरमेंट आहे बरोबर ही निडेड पॉवर आहे सो ह्याच्यावरून जर मी एक्स कॅल्क्युलेट केला तर एक्स मला किती भेटेल 0.42 एवढा मला भेटेल बरोबर सो एक्स इज इक्वल टू 0.42 काय असणार तो ग्रॅम पर सेकंद असणार आहे सो तोच काय आहे रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ गॅस आहे जो आपल्याला ग्रॅम पर सेकंद मध्ये पाहिजे ओके सो आय होप हा एक सिंपल प्रॉब्लेम जो JEE मेन्स एक्झाम 2026 मध्ये आला होता हा तुम्हाला समजला असेल व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू व्हेरी मच